प्रत्येकाला जाणं भाग आहे. तर यानंतर एक 2 विद्यार्थ्यांची या ठिकाणी मनोगत आपण घेतोय. पहिला विद्यार्थी येतोय शाळेविषयी सांगण्यासाठी, तो रुबेल अण्णा कांबळे. हा माजी विद्यार्थी. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव रुबेल कांबळे. मी इयत्ता 6वीचा विद्यार्थी आणि आज सर्वजण आपण इथे शर्मा सर आणि पिंजरे सर यांच्या सदिच्छा समारंभानिमित्त आपण या शाळेमध्ये उपस्थित आहोत. तर सर्वप्रथम सर्व पालकांचं, सर्व ग्रामपंचायत आणि शिक्षक स्टाफ यांचं मी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपल्या शाळेचे माजी शिक्षक शर्मा सर आणि पिंजरे सर यांची बदली होऊन थोडेच महिने झालेले आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे या शाळेचा पाया रचला किंवा या शाळेसाठी जे काही महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, त्या योगदान म्हणजे खरंच ते योगदान मोजणे इतकं नाही, एवढं शर्मा सर आणि पिंजरे सर यांनी कामगिरी या शाळेसाठी करून ठेवलेली आहे. स्वतःला झोपून देऊन रात्र दिवस, दिवसाचे तास घेऊन, सकाळी 8 वाजता येऊन तास घेऊन पुन्हा शाळेचा दिवस, असं कंटिन्यू त्यांचं काम चालूच राहतं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एका राजाने 2 गरुडाची पिल्ली आणली होती. एका राजाने 2 गरुडाची पिल्ली आणली होती आणि ते दोन्ही गरुडाची पिल्ली छोटी होती. मग त्यातलं दोन्ही पिल्ली मोठी झाली आणि त्यातल्या एका पिल्ल्यानं उंच आकाशामध्ये भरारी घेतली, पण दुसरं पिल्लू काहीच करता जागेवर आले ना. काही केलं, राजाने सगळ्यांना बोलवलं आणि राजाने एक सूचना दिली की सर्व दरबारामध्ये जाऊन सांगा की या गरुडाच्या पिल्लाला जो आकाशामध्ये उंच झेपावून दाखवेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. आणि हे ऐकल्यावर एक साधा शेतकरी, एक साधा लाकूड तोड्या त्या राजाकडे गेला आणि त्या राजाने विचारलं, राजे तुम्ही जी का वार्ता सांगितली ही वार्ता खरी आहे का? त्यावर राजे म्हणाले की हो, या जर गरुडाच्या पिल्लाला तू झेपावून दाखवलंस तर तुला आपल्या राज्यातलं अर्ध राज्य बक्षीस देणार. हे ऐकल्यावर त्या व्यक्तीने काय केलं, तो व्यक्ती म्हटला मी सगळ्यात शेवटला ट्राय करतो. म्हणजे सगळ्यांनी अगोदर ट्राय केलं, प्रत्येक जण आला, त्याला पक्षाला सोडून दिलं, पक्षी खाली पडायला लागला, पक्षी काय उडेना. पण ज्यावेळी तो व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने झाडाची फांदी कापून टाकली आणि खाली पडणाऱ्या भीतीने त्या गरुडाच्या पिल्लानं उंच आकाशामध्ये भरारी घेतली आणि राजा चकित होऊन बघू लागला की सगळे आले, सगळ्यांनी काय केलं, पण या गरुडाच्या पिल्लानं आकाशामध्ये उंच भरारी घेतली नाही, पण तू असं काय केलं, या गरुडाच्या पिल्लानं उंच आकाशामध्ये भरारी घेतली. तेव्हा तो शेतकरी म्हणाला की महाराज, प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती असते. जर तुझ्या झाडाच्या फांदीवर बसलाय ना, ती झाडाची फांदीच मी कापून टाकली आणि खाली पडणार या भीतीने त्याने उंच आकाशामध्ये भरारी घेतली. अहो कावळा, चिमणी, पोपट यांच्या झेपा गरुड झेपा का होत नाहीत? अहो नुकतंच जन्माला आलेलं पिलू त्याला आपल्या पंजामध्ये घेते आणि उंच आकाशामध्ये भरारी घेते आणि उंच आकाशामधून खाली सोडून देते. ते पिलू वाऱ्याच्या वेगाने सर खाली येतं. त्यात आईला साथ घालतं, ए आई घे ना खुशी, ए आई घे ना जवळ, ए आई वाचव. आणि याच्या हळूहळू वाऱ्याचा वेग वाढू लागतो. आता खाली पडणार, कपाळ मोक्ष होणार की काय? त्यात साथ घालतं आईला, ए आई घे ना जवळ, ए आई घे ना खुशी. पण ज्या क्षणावर त्या गरुडाच्या पिलाला कळतं की आपली आई आता आपल्याला वाचवण्यासाठी येणार नाही, त्यावेळी ते आपल्या अंगातील सर्व शक्ती एकवतं, आपल्या पंखामध्ये सामर्थ्य भरतं, हळूहळू वाऱ्यावर स्वार होतं आणि एक असा क्षण येतो ते वाऱ्यावर उडायला लागतं, हळूहळू वाऱ्यावर स्वार होतं आणि खालून वरती आईला सांगतं, आई जमलं ग. आणि हेच शर्मा सर आणि पिंजरे सर यांनी या मराठी शाळेसाठी केले. स्वतःला झोपून द्यावं लागतं स्वतःला. आकाशामध्ये उंच भरारी घ्यावा. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही ज्या झाडाच्या फांदीवर बसलाय ना, त्या झाडाची फांदी कापून टाका. तेव्हा कुठे उंच भरारी घेता येतं. सोडून द्या वर नाही स्वतःला खाली, तेव्हा कुठे आकाशामध्ये उंच झेपा घेता येतं. आणि हेच 7 ते 8 वर्षामध्ये हे काम केले ते म्हणजे आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक शर्मा सर आणि पिंजरे सर. धन्यवाद. यानंतर मी